नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात? मी पण मस्त आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे ना, थेट रानातून आहे बरं का. कारण आज आम्ही गेलेलो रानामध्ये आणि रानात अर्णव पण आज होता. त्यामुळे आज अर्णवबरोबर खूप सारी मज्जा केली. तर चला रानातला काही भाग बघूया. तर रानामध्ये गेलं ना खूप छान वाटतं आणि इतक्या दिवसांनी अर्णव आज रानात आलेला आणि त्याच्याबरोबर मी पण आलेली. तर अर्णव म्हणत होता, "हे झाड एवढं मोठं आहे, बघ कसं वाऱ्यानं हलतंय." आता हे झाड कोणतं आहे त्याला विचारल्यानंतर मला म्हणतोय बांबूचं आहे बांबूचं. तर म्हटलं चला आता कुठं जायचं, तर मला म्हटलं चल की विहिरीला पाणी किती बघूया, मला पोवायचं आहे. त्याला म्हटलं पोवायला तुला पण नीट येत नाही आणि मला पण येत नाही. विहीर बघितल्यानंतर मला म्हणतोय कसा की कॅन्ड असतं ना तर मी पाहुलच असतो. मी म्हटलं असू दे, आता कॅन्ड तर नाही आपल्याकडं, आपण जाऊयाच. मग विहिरीची चांगली त्यानं पाहणी केल्यानंतर मला म्हटला काकी विहिरीला पाणी किती चांगलं दिसते बघ. म्हटलं चला आता मला म्हटला दुसऱ्या विहिरीकडे जाऊया. म्हटलं चला आता दुसऱ्या विहिरीकडे जाऊया. कडेला बघा ना किती छान असं वातावरण झालेलं. एवढं ऊन असून सुद्धा आहे ना रानामध्ये किती छान हवा सुटलेली आणि चहूकडे सगळं हिरवंगार पाहून मन एकदम शांत होतं. आता ह्या विहिरीच्या इथे सोलर पण बसवलेला होता आणि चला बघूया आता ह्या विहिरीत अर्णव काय म्हणतोय. तर मला म्हटला चला आता ही पण विहीर जाऊन बघूया. आता ही विहीर पाहिल्यानंतर मला म्हणायला लागला, अरे अरे इथं उतरायला पण जागा आहे आणि मी उतरू शकतो आणि बघ की रश्शी पण दिसते, मग रश्शीला धरून मी वर पण येऊ शकतो. त्याला म्हटलं काही स्टंट करायचं नाही आपल्याला, आपण काही विहिरीत पोवायचं नाही आहे. परत आपण घाबरून कसा म्हणतो, मी पोहणारच नव्हतो, मी आपला असंच म्हणत होतो. म्हणजे अर्णवला पोहायची तर आवड आहे, पण कॅन नसल्याशिवाय असल्याशिवाय पोहणार पण नाही असं पण आहे. म्हणजे हे बघा हे चांगलं आहे की काळजी पण घेते. नंतर रानामधल्या पाहत होता कुठं काय लावलं आहे, कसं झालं आहे. आणि इथे आम्ही दुसऱ्या रानामध्ये आलो. तिथे ना स्प्रिंकल्सने पाणी चाललेलं. म्हणजे कारंजे कसे एक प्रकारचे उडतात तसं पाणी येत होतं. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते का नाही ते समजणार नाही. पण समोर जसं पाहिलं खूप छान वाटत होतं आणि अर्णव बघत होता हाता पाणी कसं येते. नंतर काय पाण्याचा झराच होता की शेजारी. मग बघा एवढं पाणी जे वाहत होतं ना, एकदम स्वच्छ पाणी होतं. अर्णव म्हणत होता खेकडे गावतात का बघूया आपण. पण खेकडे तर काय नव्हते ह्याच्यामध्ये. पण काय आम्ही मस्त एन्जॉय केला पाण्यामध्ये. आणि नंतर मला म्हटला आता घरी गेल्यानंतर आपण काय करायचं ह्याच्यावर आमचं संभाषण चाललेलं. आणि हा विचार करत होता की घरी गेल्यावर नक्की काय करायचं आहे. भरपूर विचार झाल्यानंतर मला म्हटला आपण व्हिडिओ बनवूया रील्स. मग आम्ही रील्स बनवले, व्हिडिओ वगैरे आता आम्ही पोस्ट करत राहतो. तर आमच्या इंस्टाग्रामच्या आय डीला तुम्ही जर फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. नंतर काय हे सर्व विचार वगैरे झाल्यानंतर आम्ही घरी गेलो. तर हा होता गाडीवरचा व्हिडिओ. घरी गेल्यानंतर पार्सल आलं होतं आणि पार्सलमध्ये वॉलपेपर आलेला होता. तर हा वॉलपेपर मी किचनच्या इथे लावला. खूप छान वाटत होता. अजून एका भिंतीला लावला आहे. तर त्याचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि आज की नाही म्हटलं संध्याकाळच्याला छान अशी मेथीची भाजी बनवावी. आता मेथीची भाजी बनवण्याचे भरपूर सारे प्रकार आहेत आणि मेथीच्या भाजीच्या भरपूर साऱ्या रेसिपी होतात. पण त्यातली आमच्या सातारची सर्वात फेवरेट रेसिपी म्हणजे ही मेथीची भाजी. काय नाही हो, तवा किंवा कढईमध्ये ना थोडंसं तेल टाकायचं. त्याच्यामध्ये जिरे टाकायचं, लसूण टाकायची, मिरची टाकायची. एकदम बारीक बारीक कट. नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. छान परतून घ्यायचं. चांगलं भाजलं की ह्याच्यामध्ये मेथी जी आपण नीट केलेली असते तिला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं. आता स्वच्छ हे 2-3 पाण्याने का धुवायचं माहिती आहे का, रानातली असली तरी पण ह्या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये भाजी जरा खराब होतात. त्यामुळे चांगली काळजी घ्यायची आपण पण. नंतर भाजी टाकून मस्त परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर भाजी छान शिजली की त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं विसरायचं नाही. कारण ह्या शेंगदाण्याच्या कूटने भाजीला एक नंबर चव येते. आणि गरम गरम भाकरी केली. मग काय आजचा बेत माहिती आहे तुम्हाला, मेथीची भाजी, भाकरी आणि भात आणि त्याचबरोबर तिखट वरण होतं. बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ